पन्हाळा गडाच्या विकासासाठी आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नातून सहकार्य करण्याचे आवाहन सावित्री महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांनी केलं। ते पन्हाळा येथील नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या नगराध्यक्ष कक्षातील प्रवेशाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या। पन्हाळा येथील पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेवर जनसुराज्य शक्ती पक्षाची पन्हाळा नगर परिषदेवर गेली 20 वर्ष सत्ता आहे। पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवलं। आज पन्हाळा नगर परिषदेचा 72वा वर्धापन दिन होता। त्यांचे औचित्य साधून नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्री प्रकाश पवार यांच्या नगराध्यक्ष कक्षातील प्रवेशाचा शुभारंभ सावित्री महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे आणि ईशानीताई कोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। पन्हाळा नगर परिषदेसाठी 20 नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष पद निवडण्यात येणार होतं। नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होतं। सत्ताधाऱ्यांनी विरोधात असणाऱ्या दोन्ही गटांशी समझोता करून जागा वाटपांसह बिनविरोधचे प्रयत्न केले, पण बिनविरोधचा डाव अपक्षांनी उधळून लावला। जनसुराज्य शक्ती पक्ष, स्थानिक शाहू आघाडी, शिवशाहू आघाडी आणि भाजपा यांनी एकत्र येत आघाडी तयार केली होती, तर आघाडीच्या विरोधात अपक्षांनी मोठ बांधली होती। नगरसेवक पदासाठी 20 उमेदवारांपैकी 6 ठिकाणी बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली, तर उर्वरित 14 प्रभागात एकूण 32 उमेदवार नगरसेवक पदाच्या रिंगणात उतरले होते। तर जनसुराज्य पक्षाकडून जयश्री प्रकाश पवार आणि अपक्ष सुधा सुहास भगवान यांच्यात थेट नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत पार पडली। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जनसुराज्याच्या जयश्री पवार या 1072 इतक्या मतांनी विजय मिळवला। या निवडणुकीत 16 ठिकाणी जनसुराज्य भाजपा या स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले, तर 4 ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले। यावेळी शुभलक्ष्मी कोरे यांनी नगराध्यक्षपदी जयश्री पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं। तसेच सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला। भावी कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना शुभलक्ष्मी कोरे म्हणाले की पन्हाळा गडाच्या विकासासाठी आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नातून सहकार्य करण्याचं आवाहन केलं। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा जयश्री पवार, ईशानीताई कोरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, ॲडव्होकेट रवींद्र तोरसे, नूतन नगरसेवक रामानंद गोसावी, सतीश भोसले, मिलिंद कुराडे यांच्यासह नूतन नगरसेवक ग्रामस्थ उपस्थित होते। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी पन्हाळाहून प्रतिनिधी दत्तात्रय धडेल।